2026 में तो दुनिया खत्म आहे असं काही होत नसतं. आपल्याला बरेच काम करायचं आहे, बराच पैसा कमवायचा आहे, आपल्या आई वडिलांची सेवा करायची आहे आणि अर्थात एंटरटेनमेंट तर हवी ना बॉस. तर याच 2026 वर्षात भरपूर भन्नाट डेंजर असे सिनेमे रिलीज होणार आहे आणि त्यातलेच 10 सिनेमे मी तुमच्यासाठी काढलेत. शेवटचा सिनेमा तर तुम्हाला नक्की बघायचा आहे, पण त्याआधी रिव्ह्यूज कट्टाला फॉलो करायला विसरू नका. सर्वात पहिला सिनेमा आहे स्पायडरमॅन ब्रँड न्यू डे. स्पायडरमॅनचा हा सिनेमा एक फ्रेश स्टार्ट असणार आहे. भरपूर विलन्स यामध्ये असणार आहे आणि त्याच्यासोबत सॅडी सिंग पनिशरचा कॅरेक्टर त्याची मदत करताना दिसणार आहे. पुढचे 2 सिनेमे आहेत जुमांजी 3 आणि ड्यून मसिहा. एकामध्ये भरपूर ऍडव्हेंचर आणि दुसऱ्यामध्ये एक सुंदर सायन्स फिक्शन युनिव्हर्स. आधी विशेष मला प्रचंड आवडतो. त्याची ऍक्टिंग, रायटिंग बाप असते. याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ करणार आहे, पण त्याचे 2 पिक्चर या वर्षी रिलीज होणार आहे. एक म्हणजे गोदाचारी 2 आणि दुसरा म्हणजे डकैत मध्ये त्याच्यासोबत मृणाल ठाकूर आणि अनुराग कश्यप पण असणार आहे. 2025 मध्ये तर धुरंधरचा बोलबाला होता. 2026 मध्ये धुरंधर पार्ट 2 येणार आहे, ज्याच्यासाठी मी कम्प्लिटली तयार आहे. क्रिस्टोफर नोलन काकांचा एक जबरदस्त सिनेमा यावर्षी येणार आहे, द ओडिसी. आणि नोलन जेव्हा जेव्हा पिक्चर काढतात तो एक ऍब्सोल्यूट सिनेमा असतो. नॅचरल स्टार नानी यांचा द पॅराडाईज आणि राही अनिल बर्वे यांचा तुंबड नंतरचा नवीन पिक्चर मायासभा याच वर्षी रिलीज होणार आहे. रितेश देशमुख यांचा वेड सिनेमा प्रचंड गाजला आणि तेच यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांवर एक भव्य दिव्य सिनेमा घेऊन येणार आहे. चित्रपटाचं नाव आहे राजा शिवाजी. आता 2026 हे खऱ्या अर्थाने गाजवणार आहे मार्वेलचा डूम्सडे. यामध्ये राडा होणार आहे. एक्समेन, अव्हेंजर्स, लोकी, वकांडन्स, मी सगळे येणार आहोत.